नेहमी आम्ही तुम्हाला बघतो, आज प्रत्यक्षात भेटलोय, खूप आनंद झाला. कॉमेडी बिमेडी मस्त करतो मी एक नंबर. गाणं संग्रहालय भारी तुमचा. तुमचं जे समालोचन आहे माऊलींच्या पालखीचं अतिशय उत्तम आहे. ते लालवाल्याला गोडीशेव गोडीशेव ओके. तर आज होणार आहे माऊलींचं पहिलं उभं रिंगण आणि रिंगणासाठी दोन्ही अश्व तयार आणि अश्वारूढ आपले माऊली हेच आहे. आपल्या अश्वांवर आरूढ होऊन आणि दुसऱ्यावर माऊली येतात आणि ही अश्व माऊलीचे रिंगणासाठी धावतात. नागरिकांची गर्दी, नागरिक म्हणावं की वैष्णव म्हणावं, आपलेच वारकरी सगळे. चला रिंगणाकडे चला, रिंग 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 रिंगा. 2 वर्ष कुठे गेलं हा 2 वर्षापूर्वी काढलेला फोटो आणि 2 वर्षांनी परत ची आज भेट झालेली आहे मला. मागच्या वर्षी या पोराने लय शोधलं होतं म्हणे मला, पण मी काही भेटलो नाही. पण ह्यांच्याशी 2 वर्षापूर्वी मी फोटो काढलेला मला आठवतंय आणि परत भेटले. त्यांना मला काहीतरी बोलायचं आहे. म्हटलं बोल बाबा उन्हामध्ये पटपट पटपट बोल. तुमच्या आम्ही गेले 5 वर्षापासून व्हिडिओ बघतोय आणि खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघून सुद्धा. आणि असं वाटतं स्वतः वारी करतं असं अनुभवलं वाटतं. काय पण बोल. खरं तर शपथ. मग येणार वारीला तू? येणार ना पुढच्या वर्षी? नाही, पुढच्या वर्षी 10वी झाल्यावर. 10वी झाल्यावर. मग तू येणार 100 तू येणार का वारीला? कधी येणार तू? 10वी झाल्यावर. 10वी झाल्यावर मोठी झाल्यावर म्हणणार. आपण तुझ्यासाठी मोठ्या रथ घेऊ, रथात बसून जाऊ आपण. ओके बोल. काय छान वाटतं तुमचा व्हिडिओ बघून, आनंद येतो. मस्त कॉमेडी बिमेडी मस्त करतो मी एक नंबर. गाणं संग्रहालय भारी तुमचा. अरे गाणं जे येतं तेच बोलतो मी. ते ह्याच्यात जेजुरीत ते हे दुनिया मेरा नाही तो काम कर प्यारे. तुला बरोबर लक्षात येते गाणं, ते माझ्या आवडीचं गाणं. परत तुम्ही 2-3 वेळा आमची तुमची व्हिडिओ आम्ही बघतो. एक व्हिडिओ हे असं तुम्ही लय भारी बोलते. अचानक भेट झाली ना, तुम्ही तिथं ते नेट नव्हतं तर 12 वाजता पोरांनी बघितलं तुमचं काय काय. बोलतो खरं तर म्हणून मी टाकतो. म्हणून कितीतरी उशीर जाते मी व्हिडिओ टाकतो, कारण मला माहिती लोक वाट बघतात. कारण की तुमचा 8-9 वाजता येतो व्हिडिओ. आणि मी काल ते गावात पालखी असल्यामुळे रेंज येत नव्हती ना, तरी पण व्हिडिओ टाकला. बघितला आम्ही सुद्धा. येतात जेवायला राहत पाय लागला चालू. आम्ही 8 पुढच्या वर्षी जेवायला नक्की या. पुढच्या आणि वर्षी झोपाय पण या. राहिला वेळ पुढच्या वर्षी मला कोणाला शोधायचं असेल तर ह्यांच्या घरी सरळ या तुम्ही, तिथं असणार आहे मी उद्या. पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी. मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. वा 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 वा. माऊली 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 माऊली. माऊली. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. अरे शाबास. बाप काय करू या प्रेमाचं. मी लहान लहान पोरं म्हणजे मित्र काय त्यांच्या कामाचा पण नाही, पण त्यांना काय आवडतं त्यांनाच माहिती बाबा. त्यांना काहीतरी आवडतं, उत्सुकतेने शोधतात, बघतात. ते तर बोल सांगतो रात्री 11-12 वाजता बघितलं, बाप रे. म्हणजे असं म्हणजे मला माझं काय कौतुक वाटत नाही, पण त्या मुलांना हे आवडतंय अशा गोष्टी, हे मला चांगलं वाटतं. कारण बाकीचे जे असतात इंस्टाग्रामवर काय पण नाचायचे बिचायचे कसे पण वाकडे वाकडे करून व्हिडिओ टाकतात, तसल्यांना आवडून घेण्यापेक्षा असलं काहीतरी आवडते पोरांना. आय एम थँकफुल टू देम आणि थँकफुल टू गॉड की मुलांच्या मनामध्ये अजूनसुद्धा सद्बुद्धी आहे. मे बी आईवडील काय सांगत असेल चांगलं काहीतरी असेल पुण्य, कारण अशा गोष्टींकडे आकर्षित होत आहेत मुलं, हे महत्त्वाचं आहे इतर गोष्टींकडे आकर्षित होण्याऐवजी. तर त्या सर्व मुलांना छोट्या छोट्या माझ्या खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करा, आईवडिलांचं ऐका फक्त. जगात कोणी तुम्हाला काहीच खरं सांगत नाही, माझं पण नका ऐकू, पण आईवडिलांचं ऐका फक्त. ओके चला. नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी. मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. आणि आज होणार आहे माऊलींचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब येथे, आणि मग माऊली जाणार आहेत माऊलींचं पहिलं उभं रिंगण आज पार पडणार आहे. आणि त्यासाठी माऊली निघालेले आहेत रिंगणाच्या ठिकाणी, ज्याचं नाव आहे निंबळ काय नाव आहे, चांदोबाचा लिंब. या ठिकाणी माऊली निघालेले आहेत आणि आज माऊलींचं पहिलं उभं रिंगण होणार आहे. हा ऊन बाबा ऊन, सुन बाबा सुन, कम कर बाबा ऊन.
ऊन 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 एवढं आहे की चालवत नाही उन्हामध्ये. आता तुम्हाला वाटेल हा सारखंच ऊन काय करतो, पण बाबांनो मला उन्हाचा त्रास आहे बाबा. लय वेळ जास्त उन्हात चाललो की डोकं दुखलं की मेंदू दुखतो, मेंदू दुखला की ताप येतो, मग आजारी पडतो मी. त्यामुळे हळूहळू दिंड्या जात आहेत. हे पण सगळे थांबत चाल. कुठे गेली दिंडी? हळूहळू चालत आहेत. पण आजचं जरा जास्तच झालं असं मला वाटतं आहे, कारण नेमकं दुपारी 1 वाजता जिथं सूर्यप्रकाश डोक्यावर असतो त्याच टायमाला सूर्यासोबत माऊली पण निघाले आणि लय ऊन लागलं हो, मेंदू दुखायला लागला माझा. आणि त्याहीपेक्षा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट अशी आहे की बसायला जागा नाही आहे. आता हे पण काय असं उसाचं शेत वगैरे नाही आहे, असं फक्त एक अशी लाईन आहे सिंगल. त्या लाईनच्या मध्ये जाऊन बसलो आहे आणि जी लोक अशी झाडाखाली वगैरे बसलेत ना, तिथं ऑलरेडी खूप लोकांनी रात्रभर खाल्लेलं पिल्लेलं केलेलं आहे सगळं आहे. त्यातच लोकांना अक्षरशः नाक धरून बसलेत. पण काय ऑप्शन नाही, ऊन यार. बघा सगळी माणसं झाडाखाली बसलेली आहेत कशी आणि काय ऑप्शनच नाही आहे. मेन म्हणजे झाडं पण नाही आहेत रोडवर, त्याच्यामुळे खूपच जास्तच पंचायत होते. डिजिटल वारकरी. बघा आम्ही कधी आलो तुम्ही भेटला. नशीब माईक चालू नाहीये. ऐकलं का? माईक चालू नाही तेवढं बरं आहे. माझ्या मागे जे दिसतंय हे आहे चांदोबाचा लिंब मंदिर आणि याच मंदिराच्या अगदी समोर माऊलींचं पहिलं उभं रिंगण पार पडतं. उन्हाचं तुमचा खाऊ नकोय तरी घेतात काय काय लोक. कसे काय खाणार? ते लाल लाल दिसतंय. एक मागू का काका? ते एक लालवाली कांडी देता का मला छोटीशी? एकच द्या बस. शेवटी निर्लज्ज होऊन मी कांडी मागितली आणि त्यांनी दिलेली आहे. तुकाराम मुंडे आठवले मला, पण खातो. जय श्रीराम. लहानपणीचे दिवस आठवले आहेत. तुकाराम मुंडे महाराज, सॉरी, वाचवा काय झालं तर. उन्हामुळं बरीचशी मंडळी बराच वेळ झाले खोळंबून नाही 20व्याला बसलेली आहेत. हे आपले दुकानदार महाराज, ज्यांनी मला, त्याला काय बोलतात हो त्याला, ते लालवाल्याला? गोडीशेव. गोडीशेव. ओके नाही बस ओके. मग देऊ नका मला. नको. गोडीशेव म्हणतात तुमच्याकडे, मला तर मी तर लाल कांड्या बोलतो बाबा. चव आली तोंडाला अशी. झोपतो असंच. हे सगळ्यांना झोपायची इच्छा आहे, पण सगळ्यांना रिंगण पण बघायचं आहे म्हणून थांबलेत. उन्हात नाही थांबू शकत, उलट्या व्हायची बाकी आहे आता फक्त. लक्षात ठेवा, हे आणि ते मंदिर याच्या समोरच असतं सगळं बरं का. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर इथंच यायचं डायरेक्ट. ओके. माऊली, तुमचं जे समालोचन आहे माऊलींच्या पालखीचं अतिशय उत्तम आहे आणि तुमची सेवा भगवंताच्या चरणी रुजू झालेली आहे आणि तुमची दखल घेतली गेलेली आहे. खूप छान सेवा करता आपण. रामकृष्ण हरी माऊली. अशीच सेवा करीत राहा, सदैव सेवा करीत राहा. रामकृष्ण हरी. आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. नेहमी आम्ही तुम्हाला बघतो, आज प्रत्यक्षात भेटलोय, खूप आनंद झाला. थँक्यू. आणि माऊलींचं पहिलं उभं रिंगण पार पडलेलं आहे आणि मला भेटलेलं आहे लगेच. हे बघा पाठी विठ्ठल. कुठे गेला विठ्ठल?
माऊलींचं रिंगण झालं, पण थोडेसे मी सुट्टे पैसे आणले होते घरून, ते सापडत नाही आहेत. म्हणून हे बघा सगळा पसारा बाहेर काढला आहे. थोडेसेच पैसे आणले सुट्टे, कशात गेलेत कुठं गेलेत काय माहिती, सापडत नाहीत. सगळं अक्षरशः आता परत भरायचं हे. माऊलींची पालखी जाऊन बराच वेळ झालेला आहे, तरीसुद्धा अजून दिंड्या येतच आहेत. दिंड्या कधी संपत नसतात, संपतात पण संपायला बराच वेळ लागतो. तर अशा प्रकारे माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उभा संपन्न झालेला आहे. आणि उन्हामुळे जरा गडबड झालेली आहे माझी, सो मी आता पुढे जात नाही. जिथं रिंगण झालं तिथेच थांबलो, एका झाडाखाली झाड शोधलं आणि झाडाखाली बसलो. काय बरं वाटतं हो झाडाखाली. मग आता मी महत्त्वाचा मुद्दा हे काय तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे, जसं मी काल म्हटलं की कुठलाही व्यवसाय करा, देवाच्या नावाने करा, तो जास्त चालेल, तुम्ही कमवाल. पण आता मगाशी जो व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये एक आई वडील कोणीतरी असेल नातेवाईक त्या मुलाला विठ्ठल बनवून घेऊन उभे होते. जर बरेच लोक अशी आहेत जे बैलाच्या डोळ्यातले पाणी बघून म्हणतात की काय त्या बैलाच्या रथावर किती जण बसलेले आहेत, बऱ्याच लोकांना त्याची चिंता असते. मग तुम्हाला हे दिसत नाही का की एक वडील किंवा जो कोणी नातेवाईक असेल, वडीलच असणार अजून कोण असणार, त्या छोट्या मुलाला एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये काळ्या कपड्यांमध्ये काळ्या रंगामध्ये रंगवून विठ्ठला त्याच्या डोक्यावर तो टोप, या सगळ्याने त्या मुलाच्या शरीरावर फरक होत नसेल कशावरून. व्यवसाय करा, काय करणार आहे त्या फोटोचं, पण काय करणार त्या फोटोचं. बरं तुमचा मुलगा फेमस व्हावा ही तुमची अपेक्षा असेल, पण त्याचा रंग ओळखू येत नाही आहे, कसं ओळखणार तुम्ही त्यांना, कसं फेमस होणार तो. एकतर लहान मुलांमध्ये मुळातच देव असतो, हे सांगायची गोष्ट आहे का. तुम्ही लहान मुलातल्या देवाला जर फक्त कमरेवर हात ठेवून डोक्यावर उभं केलं असताना तरी पण तो विठ्ठलच वाटला असता. त्याला तोंडावर रंग लावून टोप बसवून कसा विठ्ठल वाटणार, म्हणजे दिसायला लोकांना. नका आई वडिलांनो, प्लीज नका करू हे, ही तुमची हौस आहे. जाऊ दे, मी दोष देऊ शकत नाही कोणाला, सबकी अपनी अपनी मर्जी भाई. पण माझा या गोष्टीला विरोध नाही आहे, पण हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. नका करू असं. लहान मुलांमधला विठ्ठल मुळातच आहे ना यार. मी याच्या आधी पण त्याच रिंगणाच्या ठिकाणी 2-3 वर्षांपूर्वी एका आजोबाने नातवंडाला खांद्यावर घेतलं होतं, त्याचा व्हिडिओ मी काढला आहे, ते सुद्धा छान वाटतंय. आणि दुसरी गोष्ट बघा, आता तो पोरगा गोरा आहे, तर गोऱ्याला तुम्ही काळं करताय. आपल्याकडे ही प्रथा आहे, काळ्याला काळं म्हणतो आणि गोऱ्याला गोरं म्हणतो, पण तुम्हाला विठ्ठल काळा पाहिजे ना. मग काळं लेकरू नाही का तुमच्याकडे कोणाचं? ज्याचं काळं लेकरू आहे ना, तो तर डोक्यावर घेऊन उभा नव्हता दिसला मला कधी आजपर्यंत. हे ज्यांची लेकरं पहिलेच गोरी गोरी क्यूट आहेत, त्यांना त्याच लेकरांना काळं करायचं आहे आणि मग त्याचा विठ्ठल म्हणून फेमस करायचं आहे. जाऊ दे, मला काय गरज ते करा. प्रत्येकाचा धर्म नाही म्हणत मी, परमार्थ प्रत्येकजण आपापल्या सवडीने करतो. असंच आहे, परमार्थ पण आपल्या सवडीने करा, वारी आपल्या सवडीने करा. जे देवाने सगळ्यांना सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे,
ज्याला जे करायचं ते करा, त्याचा न्याय निवाडा फक्त नंतर होईल. तेव्हा फक्त देवाला दोष देऊ नका की काय देवा असं केलं माझ्यासोबत, तसं केलं. असोत. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. आता ह्या झाडाखाली बसतो, अंधार होईल. अरे छान दिसतं. झाडाखाली बसतो, एडिटिंग सुरू करतो. आणि मला फलटण लोणंदमधले बरेच जण भेटले, बरं वाटलं. लोणंदचा प्रेम यावेळेस मला खूप जण भेटले, खूप इम्पॉर्टंट माणसंसुद्धा भेटली मला. आणि काय कसे उपकार फेडू तुमच्या सगळ्यांचे. आजच्या काळामध्ये जिथं लोक डान्स बिन्स करून वारीमधले खोटे खोटे तेवढ्यापुरतं रील्स बनवून व्हिडिओ टाकतायत, व्हायरल होत आहेत, तिथे आपण टिकून आहोत. टिकायची काय गरज आहे? मला गरजच नाही आहे बाबा. तुम्हाला काय घाण करायची ती करा बाबा. आपण इतरीच आहे, इतरीच रहेगा. चला रजा घेतो. उद्या फलटणला जायचं आहे. फलटणचा डप्पा खूप मोठा आहे. लवकर निघेल सकाळी उद्या 6 वाजता पालखी, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.